हरिओम. प्रवचन क्रमांक 27. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 138 ते 145. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 16. पार्थ, अशा प्रकारे जो सृष्टीचक्र नियमाने घडत असलेल्याचे पालन करत नाही, तो केवळ इंद्रिय भोगात रममाण होणारा पापी उगाचच व्यर्थ जीवन जगतो. ओव्यांचे निरूपण करण्यापूर्वी सृष्टीचक्रासंबंधी थोडे जाणून घेऊ. चराचरात ब्रह्म पसरलेले आहे. ब्रह्मापासून वेद, वेदांपासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न, अन्नापासून प्राणी. ब्रह्म, वेद, कर्म, यज्ञ, पाऊस, अन्न आणि प्राणी अशा येथे 7 गोष्टींचे सृष्टीचक्र सांगितलेले आहे. हे सृष्टीचक्र सतत सुरू राहते. म्हणून येथे सृष्टी नियम, सृष्टीक्रम, सृष्टी सुरू राहते. परंतु यापैकी एक गोष्ट जरी नसली किंवा थांबली तर हे सृष्टीचक्र बिघडते. हा बिघाड सृष्टी जास्त सहन करू शकत नाही. यामुळे प्रलय होऊन संपूर्ण सृष्टी अनियमित होऊन प्राण्यांचे जीवन धोक्यात येणे किंवा संपूर्ण सृष्टी नष्ट होईपर्यंत काहीही होऊ शकते. ब्रह्म, वेद, कर्म, यज्ञ, पाऊस, अन्न आणि प्राणी यामध्ये आपण मनुष्य प्राणी आहोत. जर आपण स्वधर्माने प्राप्त स्वकर्म केले, म्हणजेच यज्ञ केला, तर अन्न पिकू शकते. तसेच यासाठी जी अन्य पूरक कर्मे आहेत ती केली जातात. ही अशी कर्मेही तितकीच महत्त्वाची आहेत. कारण यामुळे असे कर्मी बळीराजाकडून अन्न घेतात, त्याचा चरितार्थ चालतो. म्हणजे आपल्या स्वधर्माने प्राप्त स्वकर्मामुळे एकूण 7 पैकी 4 गोष्टी प्रत्यक्ष मार्गी लागतात. यासाठी आपल्याकडून यज्ञ केल्यामुळे वेदांना अपेक्षित आचरण केले जाते. यायोगे पाऊस पडतो. अशा प्रकारे आपल्या स्वधर्माने प्राप्त स्वकर्मामुळे उर्वरित पैकी 2 गोष्टी अप्रत्यक्षपणे मार्गी लागतात. यायोगे 7व्या सर्वश्रेष्ठ ब्रह्मामध्ये स्वयंचलित सृष्टीचे चक्र नैसर्गिकपणे आपोआप सुरळीत सुरू राहते. असे एकूणच ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडामुळे सप्तचक्र सुरू राहते. याप्रमाणे हे जाणून समजून उमजून ब्रह्मांडामध्ये हे सप्तचक्र सतत सुरळीत सुरू असण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून आपला दिनक्रम नित्य नेमाने सुरू ठेवायचा. कारण एका प्राण्याने जरी असा हा नैसर्गिक दिनक्रम बिघडवला तरी संपूर्ण ब्रह्मांडामधील सप्तचक्राचा कार्यक्रम विचलित होतो. खरे पाहता बिघडतो. सृष्टी असा बिघाड दुरुस्त करून घेण्यासाठी प्रयत्न करते. किरकोळ बिघाड दुरुस्त होतोही, परंतु असे वारंवार होऊ लागले तर सृष्टी हतबल होते. काही कालावधीनंतर हे सर्व तिच्या शक्तीच्या बाहेर जाते आणि येथे प्रलय होतो. सर्वच लयाला जाते. यासाठी जाणून घ्यावे, एकाने जरी मूर्खपणा केला तरी त्याचा संपूर्ण सृष्टीवर परिणाम होतो. सृष्टीचा सृजन करण्याचा नित्य कार्यक्रम सोडून तिला असा हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तिची शक्ती खर्ची घालावी लागते. त्याचा सृजनावर परिणाम होतो. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करण्यामधील लहान सहान बारीक सारीक कृती, कार्य, काम, कर्म, हालचाल ही संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार करता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येक जीव हा संपूर्ण ब्रह्मांडाचा घटक आहे. मानवेतर प्राणी सहजच नैसर्गिक आचरण करतात. त्यांना बुद्धी स्मृती अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अजाणतेपणाने का असेना, परंतु स्वधर्म पाळला जातो. परंतु मानव हा एकमेव प्राणी या सर्वाला अपवाद आहे.
त्याला अनन्यसाधारण तीव्र बुद्धी, आकलनशक्ती, दीर्घ स्मरणशक्ती, अचाट कल्पनाशक्ती, अगम्य तर्कशक्ती, कौशल्य, कसब आहे. यामुळे त्याचे उपभोग लोलूप मन महाप्रचंड वेगाने तर्क आणि कल्पना यांच्या भराऱ्या मारते आणि जे आतापर्यंत अस्तित्वातच आलेले नाही ते तयार करून मिळवण्याचा खटाटोप करायला देहादी इंद्रियांना प्रोत्साहित करते. यामुळे फक्त मानवाकडून नैसर्गिक प्राप्त जीवन जगले जात नाही, ते त्यांच्या संचितापेक्षा पूर्ण निराळे असते. हे पर्यावरण वातावरण बिघडवते. तसेच यामुळे सप्तसृष्टी चक्राचा नित्य नियमित कार्यक्रम बदलतो. याचा वाईट परिणाम म्हणून त्याचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य अध्यात्माला अपेक्षित असे जगले जात नाहीच, परंतु यामुळे याचबरोबर अन्य जणांच्याही नित्य नियमित कार्यक्रमावर विपरीत परिणाम होतो. अशी एकूणच अनेक जणांना याची झळ सहन करावी लागते. या सर्वांची मुक्तीची यात्रा पुढे पुढे ढकलली जाते. पृथ्वी हे जास्त काळ सहन करू शकत नाही. याचा भयावह परिणाम संपूर्ण जगाला सहन करावा लागतो. कालांतराने संपूर्ण विश्वाला याचा परिणाम भोगावा लागतो. कदाचित काही दीर्घ कालावधीनंतर संपूर्ण ब्रह्मांडाला याचा वाईट परिणाम सहन करावा लागतो. यास्तव सर्वांनी स्वतःसाठी आणि याचबरोबर सर्वांसाठी ज्याला त्याला त्याचे जे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म आहे तेच करावे. यासाठी परस्पर सहकार्याचे महत्त्व जाणून घ्यावे. यासाठी एक पारंपरिक कथा सांगितली जाते, ती आपण पाहू. एकदा एका राजाने पंचपक्वान्नाचे भोजन आयोजित केले होते. त्यासाठी सर्वांना निमंत्रण दिले होते. परंतु त्यासाठी एक अट होती की हातानेच घास मुखात गेला पाहिजे. परंतु त्यासाठी कोणीही हात वाकवून जेवायचे नाही. याचा अर्थ जेवताना हात ताठ असला पाहिजे. असे ज्यांना शक्य आहे त्यांनीच भोजनासाठी यावे. ही विचित्र अट ऐकून बहुतांशी जण आलेच नाहीत, कारण जेवताना हात वाकवावाच लागतो. एरवी घास मुखामध्ये जाणार कसा? ताठ हाताने जेवायचे कसे? हा प्रश्न सोडवणे बिकट होते. परंतु काही हुशार जोडपी जेवायला आली. ते अटीप्रमाणे कसे जेवतात हे पाहायला राजा स्वतः हजर झाला. त्या पतीपत्नींनी जेवताना हात ताठ ठेवले आणि त्यांनी एकमेकांना घास भरवायला सुरुवात केली. ते पाहून राजा खुश झाला आणि त्याने सर्व मेहुणांच्या पानासमोर भरपूर दक्षिणा ठेवली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे सर्वांनी स्वतःबरोबर सर्वांच्या कल्याणाकरता स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच करावे, अन्य कर्म करू नये. अशा प्रकारे 26व्या प्रवचनापासून स्वधर्माने प्राप्त स्वकर्माने करायच्या यज्ञाचा जो विषय सुरू झाला त्याचे या प्रवचनामध्ये जरा सविस्तर निरूपण केले. आता यासंबंधी माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये ज्या ओव्या सांगितल्या आहेत त्यांचे निरूपण पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.